नमस्कार, मी माधवी भडक वेगवेगळे पदार्थ दर महिन्याला दाखवते आहेच. आज दाखवते आहे ती तांदळाची खीर, बिना साखरेची आणि बिना तुपाची, नॅचरल शुगरने आपण ती बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी घेते आहे अर्धा लिटर दूध. गाईचं दूध घेतलेलं आहे कारण आपल्याला तिला लो कॅलरीज तयार करायचं आहे. अर्धा लिटर दूध मी इथे उकळायला ठेवलेलं आहे. साधारणपणे अर्धा लिटर दुधाची आपल्याला 3 ते 4 लोकांना पुरेल अशी खीर अगदी सहज होते. त्यानंतर त्याच्यामध्ये मी घालते आहे तो काजू, बदाम, अक्रोड आणि थोडे पंपकिन सीड्स याचं असे बारीक पूड करून घेतलेली आहे, कारण आपण तेल तूप काहीही वापरणार नाही आणि शरीराला ह्याची गरजही असते. शिवाय दुधाला छान चांगल्या प्रकारे थिकनेस येतो आणि म्हणून साधारण एका छोट्या लहान बाउलने मी घेतलेला आहे काजू, बदाम, अक्रोडची पूड. ही आता याच्यात घालते आणि याला चांगलं उकळू देते. आपलं जे साहित्य आहे त्याच्यासाठी अर्धा लिटर दूध, एक लहान बाउलनी, अगदी छोट्याशा बाउलनी घेतलेलं काजू, बदाम, अक्रोडची पूड आणि त्यासाठी त्यानंतर घेतलेला आहे तो खजूर. एक साधारणपणे 100 ते 150 ग्रॅम खजूर हा आहे. एक पावाला कमी आहे, 150 ग्रॅम खजूर मी घेतलेला आहे, किंवा एक छोटा बाउलभर म्हटलं तरी चालेल. आणि सर्वात मुख्य घेतले ते तांदूळ. मी हे नॉन पॉलिश तांदूळ घेतलेले आहेत. बघा, जनरली नॉन पॉलिश तांदूळ हे आपण खात नाही, पण हे खायला हवे कारण हे न्यूट्रिशियस युक्त असतात. पण त्याचा भात काही फारसा चांगला होत नाही. मग याचे वेगवेगळे प्रकार करून आपण ते न्यूट्रिशन आपल्या शरीरामध्ये अगदी सहज घालवू शकतो. तर मी अगदी एक लहान बाउल तांदूळ आधी धुवून घेतले आणि त्याच्यातलं पाणी पूर्ण काढून घेतलं. कुठेही तुपाचा वापर न करता आता मी याला चांगलं भाजून घेणार आहे. त्याचा सुगंध चांगला सुटेपर्यंत भाजल्याचा मी याला भाजून घेते. साधारण भाजायला आपल्याला स्लोवर भाजायला याला एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला लागणार आहे. तोपर्यंत मी करते आहे ते खजुराची पेस्ट. खजुराचं पेस्टसाठी साधारण मी परत एक पावभर दूध घेतलेलं आहे. साधारणपणे 3 पाव दुधाची ही खीर होते. 1 पाव दुधामध्ये म्हणजे ह्या एका ग्लासभर दुधामध्ये मी हा 100 ते 150 ग्रॅम खजूर आपला चांगला पेस्ट करून घेते. याने दुधाला गाढेपणा पण येतो, टेस्ट पण खूप छान येते आणि त्याला आपल्याला कुठेही साखर किंवा गुळाचा वापर करता येत नाही. नॅचरल शुगरने आपण याला सहज बनवू शकतो. आपण खारकीची पूड देखील अगदी सहज घालू शकतो. हे अशा पद्धतीने छान आपण पूर्ण छान भाजून घेतो. आपण हे जे घेतलेले आहे तांदूळ, मी वारंवार सांगते की नॉन पॉलिश आहे आणि बिना तुपाचे हे अशा पद्धतीने छान भाजल्या गेलेले आहे. आता याचा आपल्याला भात तयार करायचा आहे. याला साधारण अंदाजाने पाणी घाला. भात चांगला तो शिजला पाहिजे. हा भात शिजायला साधारण आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं परत लागतात. तर आता हा मी तो चांगला शिजू देणार आहे. तोपर्यंत हे बघा, हे दूध, गाईचं दूध, सगळे आपण जी पूड घातलेली आहे त्यांनी बऱ्यापैकी ते आटत आहे. आणि तो जो खजूर दाखवला होता, साधारणपणे 150 ग्रॅम खजूर आणि 1 कप दूध, त्याची अशा पद्धतीने पेस्ट झाली. ही पेस्ट याच्यात टाकून देणार आहे आणि याला आता फक्त मी 10 मिनिटं शिजवणार आहे. 10 मिनिटं याला उकळू देणार आहे. हे उकळल्यानंतर हे छान गाढ तयार होतं आणि हा भात पण चांगला छान शिजल्या जातो. हा भात शिजल्यानंतर हे दूध याच्यात मी टाकणार आणि एक उकळी आल्याबरोबर ताबडतोब बंद करून टाकणार. बघा, नॉन पॉलिश तांदूळाचा भात आपण खिरीस, बघा, नॉन पॉलिश तांदूळाचा भात तुपावर न परतता अगदी खमंग आपण सहज परतू शकतो. अशा पद्धतीने तो पूर्णपणे शिजतो. छान असा गुलाबीसर रंग येतो आणि आपण जे खजूर आणि ड्रायफ्रूट्स घालून अर्धा लिटर गाईच्या दुधाचं जे बनवलेलं आहे ते अशा प्रकारे छान घट्ट होतं. फक्त हे आपल्याला गार याच्यात मिसळायचं आहे, कारण जर समजा आपण गरम याच्यात मिसळलं तर ते नासण्याची खूप जास्त शक्यता असते. आणि म्हणून आपण भात पहिल्यांदा चांगल्या प्रकारे शिजवून घेतला
त्याच्यात अगदी थोडंसं नावाला दूध घातलं, म्हणजे तांदूळाला दुधाची चव यावी. आणि हे अशा पद्धतीने ते होते. त्याच्यात आपण नेहमीप्रमाणे केशर, कुठल्याही गोड पदार्थात आपण केशर घालतो म्हणून केशर आणि वेलची पावडर. ही अशा पद्धतीची खीर आपण अगदी सहज फ्रीजमध्ये ठेवून ज्यांना थंड खायची असेल ते थंड घेऊ शकतात, किंवा ज्यांना नॉर्मल टेम्परेचरवर घ्यायची आहे ते अगदी सहज नॉर्मल टेम्परेचरवर घेऊ शकतात. करून बघा, खा आणि आम्हाला कळवा की नॉन पॉलिश तांदूळ, न्यूट्रिशस युक्त तांदूळाची खीर कशी बनते ते. धन्यवाद. बघा, आपण सध्या फिजिओटिपमध्ये बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या सांगतो आहोत. आज मी अगदी छोटासा व्यायाम सांगणार आहे, तो म्हणजे बॅक स्ट्रेच. ह्या व्यायामाचा फायदा असा आहे की संपूर्ण बॅकला, आपल्या पाठीला पूर्ण चांगला स्ट्रेच मिळतो. वज्रासनाचाच हा एक भाग आहे म्हटलं तरी चालेल, किंवा वज्रासनाचे फायदे याच्यात मिळतात. जे बहुतेक वेळा साधारणपणे 50च्या पुढे आपल्याला गुडघेदुखीचा त्रास होतो आणि मग डॉक्टर सांगतात की आता गुडघे फोल्ड करून बसू नका. त्यावेळेस आपण वज्रासन करू शकत नाही. मग वज्रासनाचे फायदे आपल्याला ह्या व्यायामातून अगदी सहज मिळतात. सुरुवातीला काय करायचं की दोन्ही आपले जे पाय आहेत हे पूर्णपणे जमिनीला टेकलेले असले पाहिजेत. याची काळजी पूर्ण घ्यायची, कुठेही ते अधांतर येत नको. त्यानंतर आपले हे जे दोन्ही हात आहेत हे गुडघ्याला टेकलेले असले पाहिजे. त्यानंतर पोटा, स्पाईन टाईट आणि मान सरळ, ही पोझिशन पहिल्यांदा घ्यायची. पोट आत घेऊनच उजवा हात खाली घ्यायचा आहे आणि मग डावा हात खाली घ्यायचा आहे. पूर्ण दोन्हीही तळहात आपले टेकलेले असले पाहिजे आणि मग हळूच मान खाली घालायची. त्यानंतर इथे आपल्याला सुरुवातीला 10 आकडे मोजायचे, मग उजवा हात वर, मग डावा हात वर. अशा पद्धतीनं हा व्यायाम करायचा. पूर्ण पाठीला चांगला स्ट्रेच मिळतो. पण जर समजा हात आपले इतकेच जात असतील तर सरळ एक उशी खाली घ्यायची, मग त्या उशीवर हात ठेवायचा, दुसरा हात ठेवायचा आणि हा व्यायाम करायचा. उठताना पहिले उजवा हात, मग डावा हात आणि मग सरळ उठायचं. आम्ही अशाच प्रकारचे छोटे छोटे फिजिओ व्यायाम दर महिन्याच्या 1 ते 10 तारीख, 11 ते 20 तारीख, 21 ते 30 तारीख असे साधारण महिन्यातून आमचे 3 प्रोग्राम चालू असतात. कृपया आमच्या ह्या प्रोग्रामसाठी आपलं नाव रजिस्टर करा आणि फिजिओचे छोटे छोटे व्यायाम, सहज सुलभ व्यायाम अगदी शिकून आपल्या सगळ्या मसल्स रिलॅक्स करून घ्या. नमस्ते दोस्तों, और आप समय है पॉजिटिविटी टिप का। कई बार ऐसे होता है कि कोई भी काम हम बहुत जुनून के साथ, पैशन के साथ शुरू तो कर देते हैं, पर बाद में क्या होता है, हमारा जो इंटरेस्ट है वो थोड़ा फेड होने लगता है, कम होने लगता है। तो कंसिस्टेंटली कोई भी काम जो आप शुरू करो उसको पूर्णत्व तक ले जाने के लिए आपको क्या काम आएगा? आपका जो पर्पस है, जिस उद्देश्य से आपने कोई भी काम स्टार्ट किया था, उस पर्पस को आप लिखकर आपके आँखों के सामने दीवार पर चिपका दीजिए, लगा दीजिए। तो उससे क्या होगा, वो जो पर्पस है वो आपसे एक्शन कराते रहेगा। सो दैट्स वेरी इम्पॉर्टेंट कि आपका जो पर्पस है वो अगर ज़िंदा है तो आपका काम हमेशा कंप्लीट होगा। Think about it. Thank you so much. This is Dr. Pallavi.